नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता पहिली विषय गणित, घटक जड हलका, दूर जवळ, डावा उजवा, पान नंबर 69, 70, 71 या पानावर असलेला आज आपण अभ्यास करणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, जड हलका, दूर जवळ, डावा उजवा हे जे संबोध आहेत ते आपण आज समजून घेणार आहोत। प्रथम आपण जड आणि हलका हा संबोध बघूया। व्हिडिओ निर्मिती व सादरीकरण श्री बापू कारभारी चतुर, शाळा SG पब्लिक स्कूल, प्राथमिक विभाग सिन्नर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिली विषय गणित मधील जड आणि हलका या घटकाविषयी माहिती समजून घ्या। बघा विद्यार्थी मित्रांनो, माझ्या हातामध्ये काय दिसतं तुम्हाला? दगड, कापूस। बरोबर, दगड आणि कापूस। मला सांगा बरं, यामध्ये कोण जड असेल? दगड। आणि कोण हलका असेल? कापूस। म्हणजे वजनाने दगड जड आहेत आणि कापूस कसा आहे? हलका। जरी तो दिसायला मोठा असेल परंतु कापसाचं जे वजन असतं ते हलका असतं आणि दगड मात्र छोटा जरी असला पण त्याला काय असतं? वजन। बरोबर। मग आज आपण विद्यार्थी मित्रांनो जड आणि हलका हे समजून घेणार आहोत। चला तर मग आता आपल्या पान नंबर 69 यामधील जड व हलका हे संबोध आपण बघूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, जड वस्तू खाली रंगव। त्या पानावर जे चित्र दिलेले आहेत ना, त्या चित्रांच्या खाली बॉक्स मध्ये आपल्याला जड वस्तू खाली काय करायचं आहे? रंगवायचं आहे। चला तर मग कोणती चित्र आहेत बघूया। काय दिसते तुम्हाला सांगा बरं? गॅस टाकी। बरोबर, काय आहे? गॅस टाकी। यानंतर काय चित्र दिसतं सांगा बरं? बाटली, पाण्याची बॉटल आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय? यामध्ये जी जड वस्तू असेल ना ती ओळखायची आहे। सांगा बरं काय जड असेल मग? गॅस टाकी। बरोबर, काय असेल? गॅस टाकी। आणि बॉटल ही हलकी असणार आहे। तर आता आपल्याला काय करायचं माहितीये? या बॉक्स मध्ये जड वस्तू कोणती आहेत ते आपल्याला रंगवायचं आहे। मग तुम्ही कोणत्या वस्तूला रंगवणार सांगा बरं? गॅस टाकी। बरोबर, कोणत्या वस्तूला रंगवणार? गॅस टाकीला। यानंतर पुढील चित्र बघा बरं, कशाचं आहे सांगा बरं? डाळिंब। आणि अजून दुसरं चित्र बघा बरं? मोरपीस। सांगा बरं यामध्ये मग कोणतं चित्र किंवा कोणती वस्तू आपल्याला हलकी असेल आणि कोणती वस्तू जड असेल बरं? डाळिंब जड असेल, मोरपीस हलका असेल। एकदम बरोबर, हुशार मुलं आहात तुम्ही। डाळिंब काय असेल? जड आणि मोरपीस हलका असेल। आता आपण त्या खाली जे बॉक्स आहेत ना, तुम्ही त्या बॉक्सला काय करायचं? जड वस्तूला किंवा जड जी वस्तू असेल त्याला रंगवायचं आहे। चला तर मग आता आपण त्या वस्तूंना रंगवा। पुढे बघा, हलक्या वस्तू खाली रंगव। आता हलक्या वस्तू बघायच्या आपल्याला, हलक्या वस्तू शोधायच्या आहेत आणि बॉक्स मध्ये रंगवायच्या आहेत। बघा बरं कशाचं चित्र आहे सांगा बरं? बॉल। तुम्ही खेळता की नाही बॉल? हा, तो बॉल आहे। बघा पुढे दुसरं चित्र कोणतं आहे? फुगा। सांगा बरं मग आता बॉल आणि फुगा यामध्ये कोण जड आहेत आणि कोण हलका आहेत? बॉल जड आहे आणि फुगा हलका आहे। एकदम बरोबर, हुशार मुलं आहात तुम्ही। आता तुम्ही काय करायचंय? बॉल खाली आणि फुगा खाली जे बॉक्स आलेले आहेत त्यापैकी हलक्या बॉलला तुम्हाला रंगवायचंय। हलके बॉल जे असतील ना त्या ठिकाणी मग बॉल हा हलका का फुगा हलका आहे? फुगा। बरोबर, म्हणून तुम्ही काय करायचं? फुग्याच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे, जी चौकट दिलेली आहे त्याला रंगवायचं। चला तर आपण आता काही चर्चा करूया। सांगा बरं, घरामध्ये
तुमच्या परिसरामध्ये, शाळेमध्ये मोठी वस्तू नेहमी काय जड असते का? नाही, असं काही नाही. मोठी वस्तू नेहमी जड असेलच असं काही नाही. बघा, तुमच्याकडे घरी चादर असते, ब्लँकेट असतं, हो की नाही? पण त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये मोठी गादी पण असते. मग मला सांगा बरं, ब्लँकेट किंवा चादर जड असेल का गादी जड असेल? गादी, बरोबर की नाही? म्हणजे मोठी वस्तू ही जडच असेल असं काही नाही. बघा, आपल्या वहीचं पान आहे, बरोबर की नाही? आणि त्याचबरोबर आपल्याकडे टॉवेल पण आहेत. मग पान जड असेल का टॉवेल जड असेल? टॉवेल जड असेल, हो की नाही? कारण टॉवेलचा आकारमान मोठा असेल, त्याचप्रमाणे टॉवेल ही जड वस्तू आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मग हलक्या वस्तू आणि जड वस्तू याविषयी माहिती बघून घेतली. आता आपण पुढला संबोध बघूया. पुढला संबोध आहे दूर आणि जवळ. आता तुम्हाला दूर आणि जवळ कशाला म्हणतात, दूर आणि जवळ कशा वस्तू ओळखायच्या ते आपण आज बघणार आहोत. बघा, माझ्या हातामध्ये मोबाईल आहे आणि एका हातामध्ये कंगवा आहे. आता या दोन ज्या वस्तू आहेत त्या ठिकाणी मी जवळ घेतल्या. बघा, याला म्हणायचं जवळ. कशा आहेत या? जवळ. आणि बघा, या वस्तू मी आता थोड्याशा अंतरावर घेतल्या, लांब घेतल्या. मग सांगा बरं, हे दूर आहेत का जवळ आहेत? दूर. बरोबर, हुशार मुलं आहात तुम्ही. बघा, मग आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 70 यावर काही चित्र दाखवले आहेत. त्या चित्राचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. दूर, जवळ, दूर हे आपल्याला संबोध समजून घ्यायचे आहेत. चला तर मग आता आपण कोणते चित्र आहेत ते बघूया. दूर व जवळ हे संबोध आपण आता आज शिकणार आहोत. बघा, काय दिसते तुम्हाला? एक मुलगी गाडी बरोबर खेळत आहे आणि तिच्या जवळ गाडी आहेत. आणि पुढे कशाचं चित्र आहे सांगा बरं? बाहुली. बरोबर. बाहुली जवळ आहे का दूर आहे? दूर आहेत. बरोबर, हुशार मुलं आहात तुम्ही. बाहुली तिच्यापासून काय आहेत? अंतरावर आहेत, थोडीशी लांब आहेत, हो की नाही? मग त्याला दूर म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? दूर म्हणायचं. बघा, तुम्हाला या ठिकाणी बाहुली दिसत असेल. ती बाहुली काय आहे? तिच्यापासून दूर आहेत आणि काय? गाडी जवळ आहेत आणि म्हणून त्याला जवळ म्हणायचं. आता तुम्हाला इथं बॉक्स दिसतं बघा. त्या बॉक्स खाली बघा, त्या ठिकाणी ही रमा नावाची मुलगी आहे. काय नाव आहे तिचं? रमा. आपल्या शाळेत पण रमा आहेत की नाही? मग रमापासून कोणती वस्तू जवळ आहेत त्या वस्तूचं तुम्ही काय करायचं आहे? नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि कोणती वस्तू दूर आहेत त्याचं पण नाव लिहायचं आहे. लिहिता येईल तुम्हाला? बघा, रमापासून जवळ कोणती वस्तू आहे आणि दूर कोणती आहे? गाडी काय आहे? जवळ. मग तुम्ही गाडी शब्द त्या बॉक्स मध्ये लिहायचा आणि दूर बाहुली हा शब्द, बाहुली दूर आहेत म्हणून बॉक्स मध्ये बाहुली हा शब्द लिहायचा. बरोबर, हुशार मुलं आहात तुम्ही. आता पुढील चित्र बघा बरं. पुढील चित्र आहे कशाचं चित्र आहे सांगा बरं? विहिरीचं. विहिरीवर त्या ठिकाणी पाणी भरत आहे आणि एक मुलगा पाणी मागत आहे आणि एक जो माणूस आहे तो पाणी घेऊन चालला आहे आणि एक कुत्रा आहे. आता बघा, याच्यामध्ये कोण कोणाच्या जवळ आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. दूर कोण आहेत, जवळ कोण आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. चला तर मग आपण बघूया. आता यामध्ये कुत्रा बघा दिसतोय तुम्हाला. सांगा बरं, विहिरीपासून कुत्रा जवळ आहे का दूर आहे? दूर आहे. बरोबर. आणि विहिरीमध्ये जी पाणी ओढत आहेत बाई, ती जवळ आहे का दूर आहेत? जवळ आहे. मग तुम्हाला आता दूर आणि जवळ हा फरक लक्षात आला. दूर म्हणजे आपल्या पासून लांब किंवा एखाद्या वस्तूपासून लांब असते त्याला दूर म्हणतात. आणि जवळ म्हणजे काय? जवळ म्हणजे त्या वस्तूच्या जवळ असणे, याला जवळ असे म्हणतात. तर चला आता आपण त्याचा खाल्ला अभ्यास पण बघूया. विहिरीपासून सर्वात जवळ कोण आहेत सांगा बरं? विहिरीपासून सर्वात जवळ कोण आहे? मग बाई. पाणी ओढणारी बाई जवळ आहेत. बरोबर, हुशार आहात तुम्ही. त्या बॉक्स मध्ये तुम्ही त्या बाईचे बाई म्हणायचं शब्द लिहायचा.
त्यानंतर विहिरीपासून सर्वात दूर कोण आहे? कुत्रा. कुत्रा, बरोबर. मग त्या बॉक्स मध्ये तुम्ही काय लिहायचंय? कुत्रा हा शब्द लिहायचा आहे. पुढे बघूया आपण. आता आपल्याला पुढला संबोध बघायचा आहे, डावा आणि उजवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला डावा आणि उजवा हे बघत असताना त्या ठिकाणी आपल्याला दोन हात असतात, एक डावा हात आणि एक उजवा हात. तुम्हाला सर्वांना आहे की नाही? हा माझा कोणता हात सांगा बरं? उजवा. उजवा. आणि हा हात कोणता आहे? डावा. डावा, बरोबर. हुशार आहात तुम्ही. मग आज आपण डावा उजवा हे संबोध शिकणार आहोत. डावा म्हणजे काय आणि उजवा म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे. बघा आता आपण आपल्या पान नंबर 71 वर या ठिकाणी काही चित्र दिलेले आहेत. तुम्ही ते चित्र बघा आणि त्या चित्रावरून आपल्याला डावा आणि उजवा ओळखायचा आहे. बघा इथं हाताचे चित्र दाखवलेले आहे. कोणता हात आहे मग? डावा. डावा. आणि हा कोणता हात आहे? उजवा. उजवा, बरोबर. हुशार आहात तुम्ही. डावा हात आणि उजवा हात. आता आपण यावरून काही चित्रांचा अभ्यास करूया. बघा तुम्हाला या ठिकाणी हे दिशादर्शक बाण आहेत. म्हणजे कोणत्या दिशेला वळायचं हे आपल्याला या दिशादर्शक बाणावरून समजतं. बघा तुम्ही रस्त्याने जात असताना पोलीस दादा असतात आणि पोलीस दादा तुम्हाला सांगतात या दिशेला वळा, त्या दिशेला वळा, किंवा आपल्याला बाण त्या ठिकाणी रस्त्यावर असे फलक लावलेले असतात. त्यावरून आपल्याला समजतं की कोणत्या दिशेला कोणतं गाव आहे, कोणत्या दिशेला कोणतं गाव आहे. मग डावीकडे वळायचं की उजवीकडे वळायचं या बाणांच्या सहाय्याने आपल्याला समजतं. मग आता बघा हे जे चिन्ह आहेत ना ते डाव्या बाजूने वळण्यासाठी वापरतात. याचा अर्थ होतो तुम्ही डावीकडे जा, डाव्या हाताच्या दिशेने वळा. दुसरं चिन्ह बघा बरं, हे पण दिशादर्शक बाण आहेत. याचा अर्थ होतो तुम्ही काय करा, उजवीकडे जा, उजव्या बाजूने जा. बघा पुढे काही रस्त्यावर असलेले चिन्ह दिलेले आहेत गाड्यांसाठी, बरं का. ज्या गाड्या रस्त्यावर धावतात की नाही त्यांच्यासाठी ही उपयोगी असतात. बघा या ठिकाणी आता एक कार दाखवलेली, ती रस्त्यावर त्या ठिकाणी कोणत्या दिशेला वळणार सांगा बरं? डावी. डावीकडे जाणार आहेत, बरोबर. कशावरून? येलो बाणामध्ये दाखवलेले बघा, तुम्हाला दिसतंय ना ते, त्या ठिकाणी तुम्हाला ती दिशा दाखवलेली आहे. त्यामुळे ती कार जी आहे ती अशी डावीकडे जाणार आहे. दुसरं चित्र बघा बरं, याचा अर्थ तो डावीकडे जा. आता दुसरं चित्र बघा बरं, दुसरं चित्र आहे कशासाठी वापरणार आहे आपण ते? उजवीकडे जा. कशासाठी? उजवीकडे जा. बघा इथं दिसतंय तुम्हाला, उजवीकडे जाण्यासाठी त्यांनी चिन्ह वापरलेले आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डावा उजवा, त्याचप्रमाणे जड हलका, त्याचप्रमाणे दूर आणि जवळ या संबोधाविषयी माहिती समजून घेतली, यांचा अर्थ समजून घेतला आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण हे संबोध वापरायचे. समजलं तुम्हाला? मग तुम्ही आज घरी जड वस्तू हलकी वस्तू कोणती आहेत याची यादी करा, ती वस्तू हातात घेऊन बघा. त्याचप्रमाणे डावीकडे वळा, उजवीकडे वळा. त्याचप्रमाणे दूर आणि जवळ, तुमच्या घरापासून कोण दूर आहेत कोण जवळ आहेत ते बघा. याचा अभ्यास तुम्ही सर्वांनी आजच्या तासिकेत करायचा आहे. हा तुम्हाला स्वाध्याय असेल. धन्यवाद.